नमस्कार सर्वांना. आज आपण इयत्ता दुसरीच्या गणित या विषयासंबंधित चर्चा करणार आहोत. गणित म्हटलं की संख्याज्ञान हे आलंच आणि हे संख्याज्ञान मुलांना शिकवण्यासाठी प्रत्येक शिक्षक वेगवेगळ्या प्रकारचे काम करत असतो. वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम आपण वर्गामध्ये राबवत असतो जेणेकरून हे संख्याज्ञान मुलांना अवगत होईल. मग आज आपण या व्हिडिओमध्ये याच विषयाशी चर्चा करणार आहोत की संख्याज्ञान अशा कोणत्या प्रकारे मुलांना शिकवता येईल जेणेकरून संख्याज्ञान मुलांना अतिशय चांगल्या पद्धतीनं आणि खेळातून शिकवता येईल, ज्यामुळं मुलांचं मनोरंजन होईल आणि ते कृतीतून शिक्षण घेतील. या विषयाशी आज आपण चर्चा करणार आहोत. आजच्या या खेळामध्ये मी तुम्हाला जे सांगणार आहे तो उपक्रम अतिशय साधा, सहज आणि सोपा आहे आणि या उपक्रमाशी संबंधित कोणत्याही प्रकारची पूर्वतयारी आपल्याला आपल्या वर्गामध्ये करावी लागणार नाही. अगदी ऑन दी स्पॉट म्हटलं तरी हा खेळ आपण आपल्या वर्गामध्ये घेऊ शकतो. आणि या खेळाचं साहित्य म्हणजे काय, तर आपल्याला सर्वांना आवडणारा खडू आणि आपल्या सर्वांचा आवडता फळा, इतकं साधं साहित्य आपल्याला लागणार आहे. हा खेळ सुरू करण्याआधी आपण फळ्यावर संख्याज्ञानाचा खेळ असं लिहूयात. आणि हे लिहिल्यानंतर आपण 10 ते 20 या संख्यांचाच विचार करूया. म्हणजे 10 ते 20 या संख्या आदल्यामधल्या, मागच्या पुढच्या कशाही आपण फळ्यावर लिहूयात. 13, 14, 15, 16, 17, 18, 19 आणि 20 अशा संख्या आपण फळ्यावर लिहायच्या. आता काय करायचं, आपल्या वर्गातील मुलांचे 2 गट करायचे. एका गटामध्ये 5 ते 7 विद्यार्थी असावेत. ह्या दोन्ही गटातील एका गटाला आपण फळ्यासमोर बोलवायचं आणि या गटातील मुलांना सरळ लाईनमध्ये उभं करून आपण एकेका मुलाला पुढं बोलवून एक संख्या सांगायची आणि या संख्येला मुलांना गोल करायला सांगायचं. आपण जर 11 सांगितलं तर मुलं 11ला गोल करतील आणि गोल करून झाल्यानंतर तो मुलगा पुन्हा लाईनमध्ये जाऊन उभा राहील. असं 1 मिनिटपर्यंत करायचं. 1 मिनिटामध्ये जो गट जास्त संख्यांना गोल करेल तो गट या खेळाचा विजेता म्हणून आपण घोषित करायचं. आता संख्या ओळखताना जर एखाद्या मुलाला 5 सेकंदाच्या आत संख्या नाही ओळखता आली तरीही चालेल, त्याने पुन्हा लाईनमध्ये जाऊन उभं राहायचं. 1 मिनिटापर्यंत हा खेळ आपण मुलांसोबत घ्यायचा आणि त्यांनी जे गोल केलेत त्याला आपण नोंद करून ठेवायची. आता अजून एक काळजी काय घ्यावी लागेल, जर आपल्या वर्गातील मुलं लवकर ह्या संख्या ओळखत असतील तर 11, 12 या संख्या किमान 2-3 वेळा आपण फळ्यावर येतील असे लिहूयात. म्हणजे 1 मिनिटापर्यंत मुलांना गोल करताना त्या संख्या कमी पडणार नाहीत. आता ही जी कृती सांगितली ना, हीच एकसारखी कृती आपण दुसऱ्या गटासोबत घ्यायची. म्हणजे दुसऱ्या गटातील मुलांना सुद्धा एक एक करून पुढं बोलवायचं, त्यांना सुद्धा सांगितलेल्या संख्यांना गोल करायला लावायचं आणि 1 मिनिटामध्ये ती मुलं किती संख्यांना गोल करतात त्याची नोंद ठेवायची आणि जास्त संख्या गोल करणाऱ्यांना विजेता म्हणून घोषित करायचं. दिवसभरासाठी त्यांना एखादा टीम ऑफ द डेचा फ्लॅग बक्षीस म्हणून द्यायचा. दिवसभर तो त्यांच्यापाशी राहील. या प्रोत्साहनामुळे मुलांना संख्याज्ञान खूप आनंदानं शिकता येतं. आता ही जे उपक्रम आपण सांगितले, हाच एकसारखा उपक्रम आपण वैयक्तिक मुलांसाठी सुद्धा घेऊ शकतो. म्हणजे एकेका मुलाला पुढं बोलवायचं, एकेका मुलाला संख्या सांगून त्याला गोल करायला लावायचं आणि सगळ्यात जास्त जो विद्यार्थी संख्या गोल करेल 1 मिनिटात त्याला आपण या खेळाचा विजेता म्हणून घोषित करायचं. आता या वैयक्तिक खेळामध्ये जो विद्यार्थी जिंकेल त्याला आपण संख्या सम्राट असा मुकुट दिवसभरासाठी घालायला देऊ शकतो आणि अशा प्रकारे आनंदाच्या माध्यमातून आपण हा खेळ मुलांपर्यंत पोचवू शकतो आणि संख्याज्ञानासारखा विषय आपण अगदी सहजपर्यंत मुलांसोबत घेऊ शकतो, खेळू शकतो. हा खेळ मुलांना खूप आवडतो. अगदी रिकाम्या वेळेत सुद्धा मुलं हा खेळ आनंदाने खेळताना आपल्याला दिसतात. हा खेळ आपण आपल्या वर्गामध्ये घेऊयात.
आता जशी आपण या उपक्रमांची चर्चा केली, निपुण भारत या अंतर्गत आपला जो स्तर 10वा आहे, विद्यार्थी 10 ते 20च्या संख्या ओळखतो आणि वाचतो. या खेळामार्फत आपल्याला अतिशय चांगला सराव मुलांचा घेता येईल. धन्यवाद.